श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, दुसऱ्याच्या सावलीत तुम्ही स्वतःची सावली कधीच पाहू शकत नाहीत. त्यासाठी एकटेलाच उन्हात उभं राहावं लागत असतं. दुसऱ्याच्या अनुभवानं मिळालेली दृष्टी आणि स्वतःला ठेच लागून आलेलं शहाणपण, यात जमीन आसमानचा फरक असतोय. श्रोते हो, दुसऱ्याची विचारपूस ही भावना जरी छोटी वाटत असली ना, तरी तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते. काही वेळेस काही बोलण्याचा हिशोब जागेवरच करायला लागतो. नाहीतर श्रोते हो, त्या बोलण्याची मनात उधारी वाढायला लागते आणि त्या उधारीचा मनाला त्रास होऊ नये म्हणून रोकटोक वागायचं असतं. श्रोते हो, बुद्धी सगळ्याकडे असते, पण आपण चलाकी करतो की इमानदारी हे आपल्यावर झालेल्या संस्कारावर अवलंबून असते. पण लक्षात असू द्या, चलाकी ही फक्त 4 दिवस टिकत असते आणि इमानदारी ही मात्र आयुष्याच्या शेवटपर्यंत टिकत असते. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आज आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभं राहावं लागतं. हातोड्याने छन्नीचं घाव सोसल्याशिवाय दगडाला सुद्धा विशिष्ट आकार प्राप्त होत नाही. असंच माणसांचं सुद्धा असतं. भुकेल्या माणसाला अन्न देणं आणि दुःखी माणसाला हसवणं हे जगातलं सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. जखमा या वेगवेगळ्या असल्या तरी वेदना त्याच असतात. जगणं शिकावं लागत नाही, जगण्याकडे बघणं शिकता आलं पाहिजे. जीवनात काही व्यवहार करताना फायदाच बघायचा नसतो. आपल्यामुळं इतरांना भेटलेला आनंद बघायचा असतो. ओंजळ आनंदानं भरलेली असताना ती सांडायची आग इतरांना त्यातलं देता आलं पाहिजे. लोखंडाचा कोणी नाश करू शकत नाही, त्याचा गंज हेच त्याच्या नाशाचं कारण असतं. तसंच माणसालाही कोणी हरवू शकत नाही, पण त्याचे विचार, त्याचा अहंकार हेच त्याला हरवतात. संघटित असणाऱ्यांच्या गटात तुम्ही जर सामील झालात तर तुम्हाला साधा दगड सुद्धा मारण्याची कोणीही हिंमत करणार नाही. शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दापेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन नाही. पण त्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवा. मग एक दिवस असा येईल की घड्याळ दुसऱ्याचा असेल, पण वेळ नक्कीच तुमची असेल. दुःखात पाठ दाखवणारे आणि परिस्थिती समोर पाठ देणारे यातील फरक म्हणजे माणुसकी. असंख्य दुःखांना लपवून चेहऱ्यावर स्मितहास्य निर्माण करणं यासारखं बोलकं नाटक हे कोणतं असू शकत नाही. आयुष्याला समजून घ्यायचं असेल तर आयुष्याचा परीघ आणि त्याच्या भूमिकेत शिरून विचार करावा लागतो. गडूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या. गाळ आपोआप खाली बसतो. तसंच जीवनात किती ताणतणाव असलं तरी डोकं शांत ठेवा, मार्ग नक्कीच निघतो. मग एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जातो. चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहमीच सगळं सर्वोत्तम येतं असं नाही, पण जे वाट्याला येतं त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आयुष्य साजरं करतात. यालाच आयुष्य म्हणायचं. आपल्या माणसाला आहे तसं स्वीकारणं आणि आपल्या दोन्ही हाताने आपल्या सर्वस्वानं त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणं हीच असते जीवनाची परिपूर्ण परिभाषा. सुखी जीवन जगायचं असेल तर आपली परिस्थिती पाहून निर्णय घ्यावेत. दुसऱ्यांची परिस्थिती पाहून घेतलेला निर्णय कधीही दुःख देतात. आयुष्यात कधीच कोणावर जास्त अवलंबून राहू नका, कारण अंधार पडल्यावर
स्वतःची सावली देखील सोडून जाते. ज्यांना कोणाला जिंकायचं असतं ते कधीच दुसऱ्याला हरवण्यासाठी तयारी करत नसतात. त्यांना तर फक्त त्यांनी केलेल्या नियोजनात यशस्वी व्हायचं असतं. जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल. आपली वाटणारी सगळीच माणसं ही आपली नसतात. कारण वाटणं आणि असणं यात खूप फरक आहे. अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात एकदा माणूस अडकला की तो स्वतः सत्व तत्व मैत्री नातं एवढंच काय तर माणुसकी सुद्धा विसरून जातो. कोणतंही नातं निभावताना समोरच्याच्या मनातली आपली जागा ही ठाऊक असणं गरजेचं आहे. विनाकारण भावूक होण्यात अर्थ नसतो. नाहीतर आपण नाते पुरवत राहतो आणि समोरचा आपल्याला झुलवत राहतो. हिशोब ठेवत चला, कारण वेळ सरली की लोक विचारतात तू माझ्यासाठी काय केलंस. दुःख आणि त्रास ह्या देवानं निर्माण केलेल्या प्रयोगशाळा आहेत, जिथं तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते. जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. टीका, निंदा, द्वेष, राग, तिरस्कार हे सगळं यशस्वी लोकांच्या नशिबी असतं. अपयशी लोकांना कोणीही विचारत नसतं. आपलं अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही. कोणालाही न दुखावता जगणं याच्या इतकं सुंदर कर्म जगात दुसरं कोणतंच नाही. आणि ज्याला हे कळलं त्याला वेगळं पुण्य कमावण्याची कोणतीच गरज नाही. कधी कधी उत्कटतेची किंमत आणि जिद्दीचा परिणाम पाहिलं जात नाही. माणसाचं मन निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवायची आणि चरित्र गमवायची भीती उरत नाही. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. जीवनात यश मिळो की अपयश, सुख मिळो की दुःख, आपण प्रामाणिकपणे आपल्या मार्गावर चालत राहिलं पाहिजे. कधीही न हारता आणि कधीही न थकता निरंतर चालत राहिलं तर एक दिवस ध्येय आपोआप मिळतं. किती त्रास झाला किंवा वेदना झाल्या तरी जबाबदारी स्वीकारणाऱ्या माणसाला रडण्याचा अधिकार नसतो. दोस्ती ही चिरकाळ असली पाहिजे. ते चांगल्या किंवा वाईट परिस्थितीमध्ये कधीच बदलली नाही पाहिजे. मॅच्युरिटी म्हणजे आपल्याला जेव्हा कळेल की प्रत्येक आवडणारी गोष्ट ही आपली नसते.